मुंबई तक ब्रॉट यू बाय बड़ेकर ग्रुप। मुख्यमंत्री आता काय महाविकासाचा म्हणजे आमचे उद्धव ठाकरे हवे। फडणवीस ये होगा नहीं। क्यों? क्योंकि ये महाराष्ट्र में मराठा चलता है, वो ब्राह्मण ये वाद होगा, ब्राह्मण और मराठा वाद महाराष्ट्र में हो जाएगा। इसलिए आज तक फडणवीस को अभी जो समझदार है वो नहीं 105 करेगा। एमएलए होते हुए भी उन्होंने क्यों सीएम पद नहीं दिया? 105 एमएलए होते तर मनसेची आहे मनसेची हवा आहे. काय वाटतं? कारण का राजसाहेब ठाकरे हे एक असे नेते आहेत जे मराठीसाठी लढत आहेत आणि महाराष्ट्रासाठी लढत आहेत. शिंदे है ना, वो बहुत अच्छे सीएम है। बीजेपी के है वो? जी हाँ, बीजेपी के हैं। फिलहाल तो एकनाथ शिंदे काही हवा आहे. शिंदे साहेबच यायला पाहिजे असं साकड घालायला सिद्धिविनायकमध्ये आलोय. मी भाजपचा कार्यकर्ता आहे. आम्हाला असं वाटतं की महाराष्ट्रामध्ये ही शिंदे सरकारच वापस येणार. 20 नोव्हेंबरला महाराष्ट्रामध्ये विधानसभेची निवडणूक होते आहे. या विधानसभेच्या निवडणुकीसाठी राजकीय वातावरण बरंच तापलेलं आहे आणि त्या वातावरणाचा पारा आता आपल्याला वाढतानाच पाहायला मिळणार आहे. महत्त्वाचं आहे ते म्हणजे की कुठल्या बाजूनं हा पारा सरकतो आहे, कुठल्या बाजूनं राजकीय हवा वळते आहे, कुठल्या बाजूनं लोकांचा कल आहे, हे सगळं समजून घेणं महत्त्वाचं आहे. म्हणून आज आपण इथं सिद्धिविनायकाच्या दारात आहोत. मी दादरला आहे. मुंबईतल्या लोकांना काय वाटतं, महाराष्ट्रात कोणाची हवा, कुठल्या नेत्याचं वर्चस्व वाढलेलं आहे, कुठल्या नेत्याची ताकद वाढलेली आहे, हे सगळं जाणून घ्यायचं आहे. आणि विशेष म्हणजे आपल्याला समजून घ्यायचं आहे की मुंबईकरांच्या इथं या सिद्धिविनायका चरणी आलेल्या लोकांच्या मनात काय. मी इथं का आले तर इथं आपल्या सगळ्यांना माहिती आहे ते म्हणजे की बॉलिवूड स्टार्स येतात, तसेच राजकीय नेते सुद्धा येतात. महत्त्वाचं म्हणजे याच सिद्धिविनायकाच्या मंदिराच्या ट्रस्टसाठी, इथल्या महत्त्वाच्या पदांसाठी सुद्धा राजकारण होतं. आता हा मुद्दा वेगळा आहे, पण सध्या निवडणुकीच्या दृष्टीनं राजकारण तापलेलं आहे. त्या दृष्टीनं महाराष्ट्राची राजकीय हवा आणि विशेषत्वानं कशा पद्धतीनं, कुठल्या पद्धतीनं वाहते आहे आणि कुठे जाईल ही हवा, हे समजून घेण्यासाठी आपण इथं आलो आहोत. महाराष्ट्रामध्ये कुठल्या पक्षाची हवा आहे, कुठल्या नेत्याचं वजन वाढत आहे आणि विशेष म्हणजे मुंबईकरांच्या मनात सध्या या निवडणुकीबद्दल काय शिस्त आहे, याच्याबद्दलची आपण माहिती घेणार आहोत. मी आत्ता दादरमध्ये आहे, सिद्धिविनायक मंदिराच्या इथं आहे. आणि आपण इथं का आलो तर इथं मोठमोठे बॉलिवूड स्टार येतात, तसंच मोठे राजकीय नेते येतात. अनेकांनी इथे येऊन आपल्या राजकारणाची सुरुवात केलेली आहे, पदभार स्वीकारलेला आहे. विशेष म्हणजे इथल्या पदांसाठी सुद्धा राजकारण होतं, हे आपण ऐकत आलेलो आहोत, पाहत आलेलो आहोत. पण आत्ता आपला मुद्दा तो नाही. आपला मुद्दा निव्वळ आणि निव्वळ महाराष्ट्राच्या विधानसभेचं राजकारण. त्यासाठी मुंबईकर कशा पद्धतीनं विचार करता आहेत हा आहे. त्यामुळे सगळ्यात आधी तर आपण जाणून घेणार आहोत ते म्हणजे की महाराष्ट्राची जी विचारांची हवा आहे मुंबईतल्या लोकांची, ती कुठल्या पक्षाच्या दिशेनं आहे, त्यांना काय वाटतं, कुठल्या पक्षाची ताकद वाढली आहे, कुठला नेता मोठा झालेला आहे आणि कुठल्या मुद्द्यावर इथले मुंबईकर जे आहेत ते मतदान करणार आहेत. चला तर मग आपण पहिलाच एक माणूस दिसतोय, त्याला गाठूयात. तो काय बोलतो. इलेक्शन होने वाला है, काफी देर से देख रहे थे, यहाँ के वोटर है क्या? नहीं मैं तो सिर्फ देख रहा था ऐसे. हाँ, तो लेकिन आपको क्या लगता है कि किसकी हवा चल रही है महाराष्ट्र में, किसके, कौन से पार्टी की? ऐसे तो कुछ बता नहीं सकते. हाँ, तो अब अभी आपको पता है इलेक्शन है महाराष्ट्र का, मालूम है. तो क्या क्या आपने देखा इलेक्शन के बारे में? ज्यादा तो कुछ नहीं, जैसे हम तो क्या दुकानदार है, हाँ. हमको इतना कोई आइडिया नहीं है. हाँ. हमको ये मालूम है वोट हो रहा है बस. अच्छा, वोट हो रहा है. यहाँ लोग आते हैं क्या वोट मांगने के लिए? आते हैं ना. अभी नॉर्मली मैं तो यहाँ दर्शन करने आया हूँ. देखो हाँ. मुझे तो मालूम है, यहाँ रहता नहीं, मैं तो वहाँ मानपुर में रहता हूँ. अच्छा, तो मानखुर्द में क्या चल रहा है उधर इलेक्शन के लिए? वहाँ पे क्या है भाई, शिवसेना का और क्या दूसरा कौन सी शिवसेना? अभी उसमें क्या है, दो है भाग, उसमें कुछ मैं बता नहीं सकता खुल के. नहीं, लेकिन शिवसेना दोनों जगह की शिवसेना आती है. इससे आले आहेत लोक उत्सुकतेने येतात. महाराष्ट्रात वातावरण आहे निवडणुकांचं, तर कुठल्या दिशेने वारे वाहत आहेत, कुठल्या पक्षाच्या दिशेने वारे वाहत आहेत असं तुम्हाला वाटतं? महाविकास आघाडी मॅडम. महाविकास आघाडीमध्ये पण 3 पक्ष आहेत, त्यातल्या कुठल्या पक्षाच्या दिशेनं? उद्धवजी ठाकरे की शिवसेना युबीटी. अच्छा, बरं आणखीन एक सांगा ना की या तीनही पक्षातला कुठला नेता सध्या स्ट्रॉंग आहे? शरद पवार, उद्धव ठाकरे की मग काँग्रेसमधले नाना पटोले? या इथे उद्धव ठाकरे ही स्ट्रॉन्ग है का क्योंकि उन्होंने महाराष्ट्र में जब कोरोना की परिस्थिति थी तो बहुत अच्छा महाराष्ट्र के लिए काम किया है उन्होंने. और मुझे लगता है कि आने वाले समय में उनकी ज़्यादा सीटें महाराष्ट्र में यूबीटी पक्ष की शिवसेना की आएगी और उद्धव जी ठाकरे महाराष्ट्र के मुख्यमंत्री होंगे. अच्छा, कहाँ से है आप? हम सोलापुर से है. माडा तालुका हमारा तालुका है. मराठीत बोला ना, चालेल, आपण मराठीच आहे.
हां सोलापूर सोलापूर. मग माढ्यामध्ये एवढं मोठं राजकारण शरद पवारांनी केलं, त्यांची हवा नाही वाटत? नाही, माढ्यामध्ये पश्चिम महाराष्ट्रात शरद पवार यांची हवा आहे आणि फक्त कोकण आणि मुंबई या पट्ट्यामध्ये शिवसेना बऱ्यापैकी चालते, नाशिक या पट्ट्यामध्ये, आणि आमच्या पश्चिम महाराष्ट्रामध्ये शरद पवार यांचे आहे चांगली हवा पक्षाची. तुम्ही म्हटलं की उद्धव ठाकरे आणि शरद पवार असे दोन नेत्यांबद्दल बोललं. महायुतीमध्ये काय वाटतं, काय चाललंय सध्या, कशा पद्धतीची हवा आहे? महायुतीबद्दल देवेंद्र फडणवीस यांच्याबद्दल माझं मत चांगलं आहे, कारण देवेंद्र फडणवीस चांगले नेते ते. पण जे महाराष्ट्रामध्ये दोन्ही पक्ष फुटले, राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेना, त्यामुळे थोड्या लोकांमध्ये नाराजी आहे. त्यामुळे भाजपच्या विरोधात थोडं वातावरण आहे, जे लोकसभेला झालं. हां, लाडकी बहीणचा प्रभाव होईल की कुठले दुसरे मुद्दे येतील निवडणुकीत? लाडक्या बहिणीचा थोडा प्रभाव महायुतीला होईल. हां, कारण थोडं महिलांमध्ये वातावरण चांगलं आहे. हां, महायुतीबद्दल थोडं. तर त्यांचं असं म्हणणं आहे ते म्हणजे की शरद पवार, कोणीतरी आपल्याला मगासपासून शूट करते, आपण त्यांच्याकडे जाऊया. हिंदी मराठी नाही, ठीक आहे, काय हरकत नाही. तुम्हाला जे वाटतं ते बोलायचं आहे. मतदार आहात ना तुम्ही, आहात की नाही मतदार? आहे मतदार. कुठल्या भागात मतदान करता? आम्ही माढा तालुका. माढ्यातलेच आहात, मित्रात? हा, आम्ही दोघं मित्रच आहे. बरं, त्यांचं ऐकलं नाही ना तुम्ही? ऐकलं ना, त्यांचं ऐकलं. ठीक आहे, बरं, आम्हाला विचारायचं आहे की तुमच्या दृष्टीनं कोण पक्ष स्ट्रॉंग आहे आणि त्यांचं ऐकून नाही बोलायचं. ना, त्यांचं नाही, त्याचा पक्ष शिवसेना, माझा शरद पवार राष्ट्रवादी. अरे हे काय महाविकास आघाडी एकत्रच फिरताय? हा ना, पण आमच्या दोघांचं त्यांचं हिंदुत्ववादी, आम्ही सगळ्यांचं आम्ही शरद पवार, आम्ही शाहू आंबेडकर, आम्ही पवार साहेबाची माणसं पहिल्यापासूनच. अच्छा, पण तुम्हाला काय वाटतं सध्या महाराष्ट्रात कुठल्या पक्षाची हवा आहे आणि कुठला नेता ताकदवान आहे? आम्ही आता पहिल्यापासून शरद पवारच मानतो आणि शरद पवारच महान म्हणणार. का शरद पवार ताकदवान वाटतंय? म्हणजे पहिल्यापासून पाहताय म्हणून नाही, पण काहीतरी बघितलं असेल ना तुम्ही? नाही, शरद पवार सारखा माणूसच आजपर्यंत महाराष्ट्राला मिळाला नाही, आणि त्यांनी जी कामं केली, म्हणजे किल्लारी भूकंपापासून जे असले मुख्यमंत्रीच्या काळात असू द्या, शरद पवारांसारखं जे कार्य केलं ते आमच्या इकडे तर केलंच नाही कोणी. आणि कुठला नेता BJPचा म्हणू द्या, कोणी म्हणू द्या, पण आम्ही शरद पवारशिवाय दुसऱ्या कोणाला मानत नाही. कारण का पवार साहेबच आमच्यासाठी एकच साहेब, पवार साहेब. पश्चिम महाराष्ट्राची हवा काय सांगते? शरद पवार. शरद पवारांनी इतके नेते घेतले तर त्यांच्याकडे पक्षात नेते नाही म्हणून त्यांना घ्यावे लागले म्हणतात. नाही, असं काही नाही. सगळेजण शरद पवारकडेच येतात. जे गेले ते पण पस्तावतात की बाबा आम्ही पवार साहेबांना सोडलं, ही चुकीचं केलं असं. अच्छा, निवडणुकीमध्ये सध्या कोण स्ट्रॉंग आहे असं वाटतं तुम्हाला? शरद पवारच. शरद पवारांचे राष्ट्रवादीच. आणि तुम्हाला निकालानंतर पण समजन की शरद पवारांचे राष्ट्रवादी काय आहेत. ठीक आहे, आपल्याला निकालाची प्रतीक्षा करूया. काही लोक आहेत. महाराष्ट्र, हिंदी मराठी? अच्छा, महाराष्ट्र में इलेक्शन होने जा रहा है, क्या आप यहाँ के वोटर है? मैं गुजरात का हूँ. ठीक है, कोई बात नहीं. गुजरात के ऊपर तो यहाँ के नेतागण बात कर रहे हैं, तो आपको क्या लगता है गुजरात से देखते हुए महाराष्ट्र के बारे में? मुझे कोई आइडिया नहीं. किसकी हवा चल रही है ऐसा लगता है? कुछ तो सुना होगा. बीजेपी की चल रही है. अच्छा, क्यों बीजेपी की? बीजेपी में कौन सा नेता स्ट्रॉन्ग लग रहा है अभी आपको महाराष्ट्र का? शिंदे है ना, वो बहुत अच्छे CM है. बीजेपी के है वो? जी हाँ, बीजेपी के हैं. एकनाथ शिंदे स्ट्रॉन्ग है, क्यों स्ट्रॉन्ग है? उनका जो काम है वो बोलता है मैम, जो उन्होंने काम करा है बहुत अच्छे काम कराए हुए हैं. अच्छा, कौन से काम किए पता है? गुजरात से आपको दिखता है, यानी गुजरात में उन्होंने कुछ काम किया? उन्होंने वो नहर वाला एक है ना समझौता किया हुआ पानी का, वो बहुत अच्छा समझौता किया हुआ है, जिससे काफ़ी पानी की यहाँ मुंबई में बहुत किल्लत है, वो आपका सॉल्व हो जाएगा. ऐसा तो गुजरात के लोगों को क्या लगता है महाराष्ट्र में किसकी सत्ता आनी चाहिए और कौन सीएम होना चाहिए? सत्ता तो बीजेपी की आनी चाहिए मैडम. पूरा ऑल ओवर इंडिया के अंदर कहीं पे भी जाइए बीजेपी की आनी चाहिए. लेकिन सीएम कौन होना चाहिए? CM तो एकनाथ शिंदे अच्छे हैं मैम, बहुत है. फडणवीस जी नहीं, ये तो बीजेपी के ओरिजिनल है ना? दोनों एक ही है मैडम. फडणवीस जी भी उनके नीचे ही है, वो मुख्यमंत्री है, वो भी है ना. जी हाँ. तर इथं भाजपच्या नेत्यांचं म्हणणं आहे की शिंदे सध्या भाजपचे आहेत. आजोबांना विचारत. हिंदी मराठी? आम्ही साऊथ इंडियन. काय प्रॉब्लेम नाही. इलेक्शन होणार आहे, वोटर आहे ना तुम्ही. मुंबईमध्ये राहतात, कल्याण डोंबिवली, कुठे राहतात? आम्ही त्या कोटणगिरीला राहतो. अच्छा, तुम्हाला काय वाटतं महाराष्ट्रामध्ये सध्या कुठल्या पक्षाची हवा चालली आहे? जस्ट रँडम, इफ यू आर रीडिंग न्यूज पेपर्स बाय न्यूज चॅनल. मला दोन सेमच सारख्या वाटतो. आता कोण येता आल्यानंतर माहिती पडाल. बरोबर आहे. हां. अच्छा म्हणजे दोघांना पण दोन्ही टप्प आहेत. अच्छा अच्छा. असं आहे. ओके. तर तिकडे आणखीन एक जण आहेत. तुमच्या दृष्टीनं महाराष्ट्रात सध्या कोणाची हवा आहे? महाविकास आघाडीची हवा आहे. महाविकास आघाडीमध्ये कोणाची हवा? शरद पवार राष्ट्रवादी. का राष्ट्रवादी? त्यांचा अनुभव महाराष्ट्राबद्दल तगडा आहे. त्यांना सगळ्या बेसिक गोष्टी माहीत आहेत. अन्न, वस्त्र, निवारा. यांच्यासारखे 1500 रुपये देऊन त्यांनी वेळ काढायचे काम नाही केली. इलेक्शनच्या तोंडावर हे 1500 रुपये लोकांना चुना लावलेलं आहे. असं काम होऊन महाराष्ट्राची जनता जागृत आहे. ह्या गोष्टीमध्ये ते हे नाही होणार. त्यामुळे महाविकास तुम्ही लाडकी बहीण बद्दल बोलताय? लाडकी बहिणी योजनेबद्दल बोलतात, जी आता 1-2 महिन्यात बंद पण होईल. 100% बंद होणार ती.
पण मला सांगा की तुम्हाला का वाटतं की महाविकास आघाडी शरद पवार स्ट्रॉंग आहे म्हणून? सर हा प्रादेशिक पक्ष आहे, इथला स्थानिक लोकांचा पक्ष आहे. ठीक आहे. बीजेपी हा बिझनेसमॅन लोकांचा पक्ष आहे. अच्छा. हे मोदी बोलतात ना, तुमचे नीरव मोदी असू दे, यांच्या लोकांचा पक्ष आहे. हा स्थानिक पक्ष प्रादेशिक असल्यामुळे लोकांचे नळा या लोकांबरोबर आहे. लोकांच्या अडचणी प्रश्न हे सगळे यांना माहीत असल्यामुळे ना हा पक्ष लोकांच्या जवळ आहे. हा पक्ष लोकांच्या जवळचा पक्ष आहे. तर एक प्रकारे लोकांना क्युरियोसिटी आहे कधी टेलिकास्ट येणार. तुम्ही इथले वोटर है, आप हिंदी है? हिंदी हिंदी कहाँ के वोटर है आप? एरिया बताइए. हाँ एरिया डी वार्ड. अच्छा, बताइए कि महाराष्ट्र में अभी इलेक्शन है तो किसकी हवा लग रही है? कौन से पार्टी की हवा है, कौन से नेता की हवा है? बीजेपी, मोदी जी, मोदी की सरकार. अब की अच्छा. बार मोदी की सरकार. लेकिन मोदी की सरकार तो आ चुकी है. फिर भी मोदी जी ही आएंगे. यहाँ सीएम कौन होना चाहिए लग रहा है? सी में हाँ. लेकिन नहीं उद्धव नहीं. देखिए अभी वो बीजेपी की जो सरकार बनेगी उसके हिसाब से डिसाइड होगा ना मैम. हाँ बराबर हाँ. बराबर. नहीं तो उद्धव ठाकरे आ सकते हैं क्या बीजेपी के साथ? मे बी हो सकता है. जी आ सकते, उद्धव साहब आ सकते, सरकार में हो सकता है. हाँ मिली-जुली इलेक्शन के बाद. तो आपको भाजपा शिवसेना की वो वाली युति अच्छी लगती है? जी जी बिल्कुल. आप दोनों बोलिए. आपकी वजह से ये मुद्दा छिड़ा है. ओके नहीं बीजेपी. देखिए बीजेपी में जो बाल ठाकरे जी थे उनकी बराबरी तो कोई नहीं कर सकता है. फिर भी अभी आ सकती है, मिली-जुली सरकार आ सकती है. जी बिल्कुल, मिलीजुली सरकार आ सकते हैं. इलेक्शन के बाद कुछ अलग निर्णय हो सकता है. क्यों ऐसा लगता है आपको? जैसा अभी मैंने स्टडी किया है ना, उसके बारे में किसी को बहुमत नहीं मिल रहा मैडम. 145 तक कोई नहीं जा रहा है, सब लोग 130 140 तक है. तो तोड़जोड़ वाली सरकार बनेगी 101%. जैसे हरियाणा में हम लोग जैसे सबको लग रहा था कांग्रेस की सरकार आएगी, लेकिन वही बीजेपी की सरकार आई लास्ट मोमेंट पे पता चला की बीजेपी इज द विनर. तर इथे काही लोकांना जुनी भाजप शिवसेना युती पण चांगली वाटते. इथे काही लोक थांबलेले आहेत. ज्यांना बोलायचं आहे त्यांनी या. म्हणजे मला असं वाटतं की जास्तीत जास्त लोक असतील तर मजा येईल. तुम्ही मराठी? जी हाँ मराठी का. हाँ यस हम मराठी. नहीं हिंदी है तो कोई बात नहीं है. वोटर है? मुंबईकर. हां हॅलो मॅम. ओनली फॉर कुठून? आम्ही इथेच आता सध्या इथेच आहोत. नाही पण मतदान कुठे करतो? मतदान आम्ही आमच्या बुलढाणा जिल्ह्यामध्ये करतो. बरं काय कुठल्या पक्षाची हवा आहे असं वाटतं? ओनली फॉर मोदी. बीजेपीची हवा आहे. पण बीजेपी मध्ये आता मोदीजी इथे नाही ना, मग त्याच्यासाठी तुम्हाला कुठला नेता वाटतं की त्याची हवा आहे महाराष्ट्रामध्ये? बघा आम्ही राहायला इकडे साईन कोलिवडाला आहे. आमच्या इकडे आमदार आहे आर कॅप्टन तमिल सेल्वन म्हणून आहे. ते असं खूप काम केलेलं आमच्या इकडे ना. ते त्यांच्याबद्दल काय बोलतो ना, काय चुकी कोण बोलू शकत नाही. तसं आहे ते. आम्ही कार्यकर्ता आहे का? हा नाही, मी कार्यकर्ता नाही आहे. मी तिकडे ते हादामध्ये राहतो. मी ते वोटर आहे तिकडचं. ते कॅप्टन आर तमिल सेल्वन मध्ये ते आहे ना साहेब आमचं. इलेक्शनमध्ये आता उमेदवारी पण मिळाली. हां त्यांना आता तिकीट पण भेटले. ते आता बोलतो ना खालच्यापासून वरपर्यंत जो पण ज्येष्ठ नागरिक असू द्या त्यांना सगळ्यांना ते सहमतीतून ते हेल्प करते तिकडे. बरं तुमच्याकडे धारावी पुनर्विकासाचा मुद्दा आहे. नाही तिकडे काय वाटत नाही धारावीचं आमचं. हां असं हे आघाडी सरकार काय आहे ते आम्हाला समजत नाही. ते बीजेपी सरकार आले म्हणून तो शिंदे गट वगैरे सगळं मिळून आता जे करतात आहे मुंबईला जेवढे स्टिक करून ठेवले एवढे स्टिक मला वाटत नाही की ह्याच्या अगोदर कधी होते. हाँ देखिए मैडम इतना जो हमारे मुंबई में जो तरक्की हुआ, इतने सब रोड अंडरग्राउंड रोड्स वगैरह आज तक पूरा फॉरेन सिस्टम टाइप मोदी जी ने पूरा किया है. तो वो इसलिए मतलब लगता है कि वो उनको ही आना चाहिए क्योंकि काम उनका दिख रहा है. काम अभी तक जितनी भी सरकार आई किसका भी काम दिखा नहीं. ऑल ओवर इंडिया में उनका काम दिखा है. ये जो सीलिंग बनाया है वो 10 साल से बना के वो लोग ने कांग्रेस में कोई बना नहीं पाया. अभी जब से मोदी सरकार कौन सा आई, सीलिंग? सीलिंग जो वर्ली बँड्रा वर्ली सीलिंग. हाँ वो बना के इतने साल इतने साल से अपना ही ये काम सीलिंग था. जो बोल रहे हैं ना, ये काँग्रेस की सरकार में बना है, इसलिए उसका राजीव गांधी नाम आहे. ज्या सोनिया गांधी आलं मग हे पण माहित नाही लोकांना की तो बरं, लेकिन बांधला अधूरा कोणी, था ना त्याचं मॅडम. नाव कोणी दिलं. बघितलं तुम्ही? तेव्हाच आहे. ते जे सीलिंग बनलो ना, जिसने बनाया सीलिंग बनाया कांग्रेस के सरकार के टाइम में जिसने बनाया वो भले बीजेपी बाद में आया होगा मगर वो लेकिन काम complete ऐसा अटका था उन्होंने 10 किया. साल 11 साल Complete BJP ने कंप्लीट बीजेपी ने की है. और आप आज देखो, आज हम लोग खुद लाइव देख रहे हैं यहाँ पर जो हाजिली में बना है, वर्ली में बना है, जितने भी अंडरग्राउंड जितना भी बना है ये सब हम लोग ने कभी सोचा नहीं ना. हम देखेंगे ना हमारा बच्चा देखेगा. कोस्टल रोड तर आदित्य ठाकरेचा ड्रीम प्रोजेक्ट आहे. नाही आदित्य ठाकरेंचं कोस्टल रोड तर ड्रीम प्रोजेक्ट.
इथे पर राज्यातून आलेले लोक आहेत, अर्ध्या गोष्टी माहीत नसतात. पण ते पण तुम्हाला काय बोललो, महानगरपालिकेचं काम माहित जो दबाव है वो तो मोदी सरकार का है ना सर, तुम्हीच सांगितलं ना. दबाव मोदी सरकार का है. मोदी सरकार के राज्य में हुआ, क्यों कांग्रेस के राज्य में नहीं हुआ, क्यों समाजवादी महानगरपालिका उसमें नहीं मुंबई हुआ? महानगरपालिका शिवसेनेच्या आतमध्ये आहे. त्यामुळे इथलं शिवसेनेची कामं तुम्ही आता सांगितलं की शिवसेनेचं काम आहे, लोकांना माहिती सांगितलं ड्रीम प्रोजेक्ट आहे त्या काळात झालेलं. मदत करायला आले ना, म्हणजे काम कोणाचं आहे त्यांनी कबूल केलं आता. नाही, आता काम त्यांनी किसने कबूल किया? केलं, नाही, मदत करायला कोण आलेले? म्हणजे काम आमचं होतं, मदत करायला हे आले. काम तुमचं नाही होतं, तुम्हाला माहिती नाही बघा आहे. बघा, सांग तुम्ही सांगा, तुम्ही मला सांगा नाव कोणाचं आहे तिथे. काम तो बीजेपी वालों ने ही किया है. काही नाही, बीजेपीने तो शिवसेना ने कुछ नहीं किया है, शिवसेना शिंदे ने कुछ नहीं किया है. किया है. 1985 मध्ये मुंबईत काम झालं. एक बीजेपी आने के बाद आप सिक्योरिटी देख लीजिए, आप इंफ्रास्ट्रक्चर देख लीजिए, सिक्योरिटी कौन सी सिक्योरिटी, एक मिनट. आप बम ब्लास्ट हो रहे हैं, आप देखिए, अत्याचार हो रहे हैं, महिला की, आप वो बोल रहे हैं. बॉम्बे भ्रष्टाचार, आप भ्रष्टाचार देख लीजिए, आप सिक्योरिटी विमेन सिक्योरिटी देख उनके पक्ष में आ लीजिए. गए. सिक्योरिटी के बारे में अगर हम बात करें तो चीजें ऐसी हुई है जैसे रेप हुआ है, अभी कुचला गया है, कल्याण में चीजें हुई है. नहीं, इसके बारे में भी बताइए. एनकाउंटर भी हुआ है. अगर जो सर उठा रहा है, जब सर एनकाउंटर भी हुआ. मैडम आज मैडम सर उठा रहा है, उसका सर काटा भी जा रहा है. स्टार्ट किया कि आप पहली बात ये समझिए, जो आप लीगली अगर उसको लीगली अगर उनको आज नई मुंबई से नई लीगली अगर उनको यानी ये शिक्षा होती है तो वो अच्छा होता था उस फैमिली के लिए, ऐसे लीगल एक्सपर्ट्स कहते थे. तो एनकाउंटर से ऐसा हुआ कि जो आगे की कड़ियां है वो टूट चुकी है, वो अभी लोगों के सामने नहीं आ सकती. अगर लीगली होता तो आज लॉरेंस बिश्नोई बाबा सिद्दीकी को नहीं मारता था मैडम. अगर लीगली होता आज वो जेल में. आपको लगता है कि लॉरेंस बिश्नोई ने किया वो ठीक है? जो किया, अगर नहीं उसने ठीक नहीं किया है. मैंने बोला लीगली जो होता है, अगर उसने मारा है इनलीगल, अगर कोई रेप करता है ना तो उसको जाके जगह पे मारना चाहिए. फिर जस्टिस का है मैडम, क्योंकि कोर्ट कायदा हमारी कोई संविधान नहीं होगा अगर रेपिस्ट के लिए कोई कोर संविधान और फायदा नहीं है मैडम. अगर होती तो सब लोग अंधे हो जाते मैडम. कोर्ट में 20 साल आग से अगर आंधे 20 साल हमें मैडम 20 साल हमें रुकना चाहिए कि किसी रेपिस्ट को फांसी देने के लिए. इंफ्रास्ट्रक्चर के मुद्दे से हम सिक्योरिटी के मुद्दे पे आए हैं, तो सिक्योरिटी के बारे में कोई बोलना चाहता है? सिक्योरिटी के बारे में मैं बोलना चाहती हूँ मैडम. आज तक लेडीज के लिए, लेडीज लोग इतना रात को जॉब करके निकलती है, कितनी बार ऐसी सुनसान जगह पे भी होती है तो कोई सिक्योरिटी नहीं रहती. लेकिन अभी सरकार ने उनके लिए 10 o'clock से मतलब वैन स्टार्ट की है, जो 10 o'clock आप कॉल करोगे तो तुरंत गाड़ी आ जाएगी. एक इंफ्रास्ट्रक्चर की मैं आपको और बता दें, जो मुंबई से नई मुंबई जाने में 2 घंटे लगते थे, आज आप कोस्टल रोड की वजह से 20 से 25 मिनट में लग सकता है. और अपराधी को 20 से 40 साल 50 साल जेल में रखने से क्या फायदा? कानून यही कहता है कि अपराध भी करे, उसको 50 साल तक बिरयानी खिलाएं, उसकी सजाएं कि उसकी जो भी डिसीजन है. कसाब को कैसे बाद में इतना एक्सपेंडिचर हो रहा था, ऑटोमेटिक 1 मिनट में उसको कैसा सब्जेक्ट लॉ सब्जेक्ट था, अपना स्टेट सब्जेक्ट था. जैसे बोला सेंट्रल गवर्नमेंट ने नहीं, स्टेट गवर्नमेंट करेगी, ऑन द स्पॉट उसको फांसी दे दिया. If you are staying in Mumbai, even you can resume. हाँ, पहले आपको बॉम्बे जाने के लिए या कोई चीज़ के लिए हर दिन कुछ ना ब्लास्ट, हर दिन कुछ ना कुछ होता था बॉम्बे में. जब से बीजेपी सरकार आई है कितना कुछ हुआ मेरे को बताओ. अच्छा, क्या हुआ? लगता है कि बीजेपी की हवा है महाराष्ट्र में? Yes, everywhere. We want BJP for further 25 years. Till 2047 we want BJP. कौन सा भी काम शुरू करना जरूरी नहीं है, कंप्लीट करना जरूरी है. कांग्रेस अगर शुरू करती होगी, अगर कंप्लीट नहीं करती होगी, दैट्स नो राइट. महाराष्ट्र में बीजेपी आने वाली है, हर तरफ सब तरफ बीजेपी. लेकिन कौन सा नेता बीजेपी का तुम्हें लगता है कि सीएम होना चाहिए? फडणवीस. ये होगा नहीं. क्यों? क्योंकि ये महाराष्ट्र में मराठा चलता है, वो ब्राह्मण, ये वाद होगा ब्राह्मण और मराठा वाद महाराष्ट्र में. इसलिए आज तक फडणवीस को अभी जो समझदार है वो नहीं 105 करेगा. एमएलए होते हुए भी उन्होंने क्यों सीएम पद नहीं दिया? 105 एमएलए होते हुए उनको सीएम पद क्यों नहीं दिया गया? इतना तो समझ में आना चाहिए. उनको ही लिया ना 105 सीट देने के बाद. उसके वजह से गुस्सा है बीजेपी के टॉप लीडर. बिल्कुल है. 105 होते हुए भी उनको सीएम पद नहीं मिला और आगे भी नहीं मिलेगा, क्योंकि उनको पता है महाराष्ट्र में सीएम सिर्फ मराठा होगा, महाराष्ट्र ब्राह्मण नहीं हो सकता. ये आपको देखना है. अब इलेक्शन के बाद वापस मेरे को इंटरव्यू में बुला लेना और ये सब लोग रहेंगे तो और अच्छी बात है. महाराष्ट्र में सीएम मराठी होना चाहिए. महाराष्ट्र वही बोला. हाँ, मराठी होना चाहिए. इसमें हम बाकी हमको किसी को भी जात पात नहीं देखना है, वो ब्राह्मण है, दलित है, ये हमको नहीं. हम हिंदू है,
हमको हिंदू बन के रहना है। एक मिनिट हाँ बराबर काम करना चाहिए सरकार कोई भी होगी, 105 में भी नाही मराठी होत आहे. होगी, हिंदू होगी, कोई भी होगी. मी काय बोलते सरकार कुठलाही असून दे बीजेपी असून दे की कुठलाही असून दे माणसाने फक्त आहे ना इथे काय घडामोडी चाललेल्या आहेत ना त्याच्यावरती लक्ष ठेवा आणि ते काम करा. नुसतं वोटिंगसाठी आहे ना येऊन बघा रस्ता चांगला आहे काय चांगला आम्ही करतो अर्ध काम सोडून बाहेर पळून जातात. पण तुम्ही हे करण्यापेक्षा आहे ना जी माणसांना ना वर्षभर काय काय त्रास होतो ना तो पण बघा आणि तोही करा. नुसतं वोटिंगसाठी नका हे करू. ताई तुम्ही कुठले वोटर कुठल्या एरियातले वोटर आम्ही इकडे शिवडी हा. तुम्ही आहे ना भीक मागता माणसांकडे भीक मागता मग भीक मागता ना मग ते काम पण करा. आम्ही देतो तुम्हाला भीक तुमची वोटिंग आहे ना आम्ही देतो पण तुम्ही काम करा रस्त्यावर. इथे महिला सुरक्षेचा मुद्दा आला होता. महिला सुरक्षा असं सुरक्षा सगळं नाही जेव्हापासून एक श्रद्धावाला आला कुठचा कोणाचा आला ते बलात्कारवाला सीन त्याच्यानंतर आज कंटिन्यू 2-3 वर्ष झाले बलात्कार कुठे ना कुठे काय ना काहीतरी सीन चाललेले लहान पोरांना सुद्धा सोडत नाही. मला काय वाटतं माहितीये काय तुम्ही हे जेलमध्ये टाकताना शिक्षा देताना काय असतं ऑन द स्पॉट तिथले तिथे द्या. मी तर बोलते भर चौकामध्ये उभा करा त्याला नागडा करा समोरच्या समोर माणूस असून दे कोणी असून दे. मी तर बोलत नाही की पुरुष आणि बाईमध्ये तुम्ही भेदभाव करता. बाई पण कुठे ना कुठे चुकत असेल तर तिलाही तिथली शिक्षा झाली पाहिजे आणि पुरुषाला पण झाली पाहिजे तिकडे. नाही पण मग जे आता हे जे प्रकरण झालं होतं कल्याण मधलं तर तिथं जर आपण पाहिलं तर बाकीच्या ज्या कडी आहेत म्हणजे जे दुसरे लोक आहेत या सगळ्या प्रकरणाशी जोडले गेलेले त्यांच्याबद्दल आता कुठलीच माहिती मिळणार नाही. तर त्या मुलीला न्याय मिळणार नाही असं कायदे तज्ज्ञांचं म्हणणं आहे. नाही भेटलं पाहिजे नाही पण फक्त एका व्यक्तीने केलं पण ज्याने करायला लावलं असं कोणी असेल अजून करणारे असतील तर ते तर तसेच राहिले. हा मग तेच होतं ना काय होतं माहितीये 4 दिवस आहे ना त्या गोष्टी चालतात. तुम्ही मुंबई बंद करता दुनियादारी सगळं बंद करता बंद करून फायदा काय आहे त्या गोष्टीमध्ये. आणि तो मुद्दा आहे ना एका टाइम लिमिट मध्ये तो बंद होतो. बंद झाल्यानंतर ना परत 5व्या दिवशी कुठेतरी ती पोरगी आहे ना परत सेम ना कुठचा तरी एक माणूस येतो तिथं रेप करतो आणि परत ती न्यूज येते. कशाला दाखवता न्यूज पण दाखवू नका ना तुम्ही न्यूज पण दाखवू नका. बलात्कार झाला इथे बलात्कार झाला तिथे बलात्कार झालाय तुम्ही ही न्यूज दाखवा की आज बलात्कार झाला आणि आता 2 सेकंदामध्ये त्या माणसाला तिथल्या तिथे संपवून टाकलं. आपण काही लोकांशी आणखीन बोलण्याचा प्रयत्न करूयात. खूप असं तापलेलं वातावरण इथं सुद्धा झालं होतं. विषय सुद्धा तापल्यासारखा झाला होता. आता आपण आणखीन काही लोकांशी बोलण्याचा प्रयत्न करूयात ज्यांच्याशी आपण जाणून घेण्याचा प्रयत्न करूया की सध्या मुंबईत कोणाची हवा आहे. ताई निवडणूक येते मुंबईत कोणाची हवा आहे. नाही बोला ना तुम्हाला काय वाटतं ते बोला. कोणाची हवा आहे ते काय आपल्याला बरोबर सूट नाही करायचं. मला नाही माहिती कोणाची हवा आहे वाटतं मुंबईत. महायुती. अच्छा महायुती मधल्या कुठल्या नेत्याची हवा आहे. देवेंद्र फडणवीस साहेब आणि एकनाथ शिंदे साहेब. मुख्यमंत्री कोण हवं. दोघांपैकी कोणी चालेल. अच्छा शिंदे साहेब किंवा फडणवीस साहेब. आणि महाविकास आघाडीची हवा नाही वाटतं. त्याबद्दल काय म्हणताय. तुमचं काय म्हणणं आहे. अजून आपण काही लोकांशी बोलण्याचा प्रयत्न करूया. इथल्या ताई दिसत आहेत त्यांच्याशी सुद्धा बोलण्याचा प्रयत्न करूयात. ताई महाराष्ट्रामध्ये सध्या कुठल्या पक्षाची हवा आहे असं वाटतं. बीजेपी. का. लाडकी बहीण. अच्छा तुम्ही आहात का लाडकी बहीण. हो आहे. मला सांगा की मुख्यमंत्री कोण व्हायला हवं असं वाटतं. तेवढं काय मी सांगू शकत कोण नाही पाहिजे. इकडे सरकार आमचा सिद्धिविनायक. तर लोक वेगळ्या पद्धतीने रिॲक्ट होतात. ताईंशी बोलूया. ताई महाराष्ट्रामध्ये निवडणूक येते कोणाची हवा आहे वाटतं. काही येत नाहीत नाव. तुम्हाला काही येत नाही. अच्छा ठीक है आप वहाँ भी खड़े थे. हाँ आपको क्या लगता है किसकी हवा है. हवा किसकी भी रहने दो महाराष्ट्र में और एक बार हिंदुत्व की ही सरकार आनी चाहिए. चाहे कौन सा भी पार्टी आए वो हिंदुत्व के लिए ही काम करना चाहिए. तो ठाकरे का पार्टी है तो चलेगा. हिंदुत्व के लिए काम करना चाहिए ऐसा क्यों. क्योंकि ये देश हिंदुओं का है हिंदुस्तान है तो हिंदुत्व के हित में और देश के हित में काम करना चाहिए. चाहे वो कांग्रेस ही आ जाए. कांग्रेस तो लेकिन कभी देश के लिए कुछ किया नहीं है. मेरे हिसाब से मेरा मानना है कि हिंदुत्व की सरकार आनी चाहिए. जो एकनाथ शिंदे और फडणवीस ने मिलके बनाया है अभी वही सरकार आनी चाहिए और आएगा. और एकनाथ आपने पहले बोला था कि हिंदुत्व वाली सरकार आनी चाहिए. आपने बोला ठाकरे भी चलेंगे करके लेकिन आपने बोला कि हिंदू तो हिंदुत्व क्या है. हिंदुत्व सबको लेके शांतिपूर्वक आगे बढ़ना ही हिंदुत्व है. अच्छा तो भेदभाव यानी हिंदुत्व नहीं. भेदभाव यानी हिंदुत्व नहीं है. तो ऐसा हिंदुत्व चाहे वो मुसलमान हो या क्रिश्चियन हो कोई भी धर्म हो उसको साथ में लेके ही आगे बढ़ना हिंदुत्व है. अच्छा आप कहाँ से आए हैं. कोल्हापुर.
अच्छा, तो वहाँ आपको क्या लगता है कि किस तरह से लोगों में हवा है, कौन से पक्ष की हवा चल रही है? फिलहाल तो एकनाथ शिंदे का ही हवा आहे. तर काय वाटतं कोल्हापुरात आलाय तर कोण व्हायला पाहिजे म्हणजे महाराष्ट्राचा सीएम? एकनाथ शिंदे. का? एकनाथ शिंदेनी जे काम करालेत हिंदुत्वाबद्दल असेना किंवा देशबद्दल असेना ते बघून मला असं वाटतंय वैयक्तिक की एकनाथ शिंदेच अनेकदा सीएम होऊच पाहिजे आणि त्यांनी होणारच. त्यांचं म्हणणं आहे की सीएम एकनाथ शिंदे व्हायला पाहिजे. तुम्ही कुठून आलात, तुम्हाला काय वाटतं महाराष्ट्रात कोणाची हवा आहे आणि कुठल्या नेत्याची हवा आहे? ॲक्च्युली मी बेळगावचा आहे, मी भाजपचा कार्यकर्ता आहे. आम्हाला असं वाटतं की महाराष्ट्रामध्ये ही शिंदे सरकारच वापस येणार. पण तुम्ही भाजपचे कार्यकर्ते म्हणते, मग शिंदे सरकार? आपण त्याने आपल्यासाठी आपल्यासोबत आहेत ना. मग पण ते भाजपचे नाही आहेत, ते भाजपमध्ये यायला पाहिजे वाटतं. नाही त्याने आहेत ते चांगलं आहे, पण त्यांनी जे हिंदुत्वासाठी काम करत आम्हाला तेच बस आहे. पण मग देवेंद्र फडणवीस का नको सीएम? नाही आता महाराष्ट्रामध्ये तर मराठी लोकांचं चालतं ना, म्हणजे पण मराठी देवेंद्र फडणवीस मराठी आहे. नाही त्यांनी मराठी नाही आहेत ना. प्रॉब्लेम तसा नाही आहे, पण जे आमचं सेंट्रल ठरवतं आहे तेच सीएम होणार. अच्छा, पण ते सेंट्रलने ठरवले, तुम्हाला कळलं पण? नाही ते आता आम्ही त्या लेवलची माणसं नाही आहे ना. तुमचं सेंट्रलकडे काय मागणं आहे? नाही आम्हाला काय सेंट्रलकडनं काय मागणं नाही आहे. लोकांकडे इतकंच मागणं आहे की जे सरकार आता काम करतं आहे, हिंदुत्वाचं जे काम करतं आहे त्याच सरकारला वोटिंग करून पुन्हा एकदा वापस युतीचं सरकार येऊ दे, इतकंच. तर कोणाचं हवा आहे महाराष्ट्रात अशी वाटते? कुठल्या पक्षाची, कुठल्या नेत्याची? महाराष्ट्रामध्ये एकनाथ शिंदे साहेब सीएम झाले पाहिजे, कारण की जनसामान्याचा आवाज एकनाथ शिंदे साहेब आहेत. त्याच्यामुळे सर्व जनसामान्य आम्हाला सर्वांना वाटतं की शिंदे साहेबच सरकार झाले पाहिजे. पूर्वीच्या काळामध्ये जे सीएम साहेब होते ते घरातून बाहेर निघत नव्हते, असे लोकांचा. पण तेव्हा कोरोना पण होता ना. नाही, कोरोना जरी असला तरी पण लोकांना भेटण्यासाठी चालूच होते ना. नाही, पण लोक तेव्हा भेटू नाही शकत होते. तसे केंद्रातनच नियम आले होते की लोकांच्या सहवासात जाऊ नका, एकापेक्षा अधिक लोकांना भेटू नका, प्रसार करू नका कोरोनाचा. मान्य आहे, इमर्जन्सी ड्युटीमध्ये सर्वजण कामं करत होते ना. मग सीएम साहेब पण इमर्जन्सी ड्युटीमध्ये काम करू शकत होते, त्यांनी नाही केली त्यांची जबाबदारी. म्हणून एकनाथ शिंदे साहेबांना आज यावं लागलं, मुख्यमंत्री पदाचा जबाबदारी घ्यावी लागली आणि ते चांगली जबाबदारी त्यांनी घेतलेली. मला वाटतंय महाराष्ट्रामध्ये एकनाथ शिंदेची हवा आहे. शिंदे साहेबच यायला पाहिजे असं साकड घालायला सिद्धिविनायक मध्ये आलोय मी. अच्छा, मग आल्यावर काय करणार? आल्यावरती ते जनसामान्यांचं काम करणार. लाडकी बहिणी योजना त्यांनी काढली, असे छोटे छोटे योजना काढून गोरगरिबांचा त्यांनी आवाज बनलेत. त्याच्यामुळे सीएम साहेब आले पाहिजे पुन्हा एकदा, असंच म्हणजे आमचा आवाज आहे. या सगळ्यामध्ये शिंदे आले पाहिजेत असं म्हणणं आहे. आपण आणखीन काही लोकांशी बोलण्याचा प्रयत्न करूया. इथे भरपूर गर्दी आहे. महाराष्ट्रामध्ये कोणाची हवा आहे वाटतं, कुठल्या पक्षाची? हिंदी में बताओ चलेगा? कौन से पार्टी की हवा चल रही है महाराष्ट्र में इलेक्शन के पहले? मुझे नहीं मालूम. अच्छा, कौन सा नेता आपको अच्छा लगता है? क्यों? फडणवीस. क्यों? बस ऐसे ही, और कुछ नहीं. तो लगता है आपको फडणवीस सीएम होंगे या आप चाहती है कि फडणवीस सीएम होना चाहिए? वो मुझे नहीं मालूम, वो तो पब्लिक को मालूम है. अच्छा. हाँ, वो मैं कैसे बोल सकती हूँ, पर मैं चाहूँगी अपना उन्हीं को दूंगी मैं. महाराष्ट्रामध्ये कोणाची हवा आहे आता इलेक्शन आहे तर? महाराष्ट्रात कुठल्या पक्षाची हवा आहे? या ना. महाराष्ट्रात कुठल्या पक्षाची हवा आहे म्हणजे सध्या उभाटा. अच्छा, का? कारण महाराष्ट्रात पहिल्यापासूनच शिवसेना आहे आणि शिवसेना ही उभाटाची आहे, त्यामुळे उभाटाच असणार महाराष्ट्रामध्ये. पण मग आता सध्या मग कुठला नेता स्ट्रॉंग आहे असं तुम्हाला वाटतं? आदित्य ठाकरे की उद्धव ठाकरे? नाही, ते तर मग उद्धव ठाकरे म्हणजे नॅचरल ते मोठे आहेत, ते उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे दोघंही. ते त्यांचे. महाराष्ट्रामध्ये समजा महाविकास आघाडीचं सरकार आलं समजा, तर मुख्यमंत्री कोण हवा? मुख्यमंत्री आता काय महाविकासाचा म्हणजे आमचे उद्धव ठाकरे हवे. तुम्हाला काय वाटतं महाराष्ट्रामध्ये कुठल्या पक्षाची हवा आहे, कुठल्या नेता जास्त स्ट्रॉंग आहे? नाही, आम्हाला उद्धव ठाकरे आवडतात ना, म्हणून आम्ही त्यांच्यासाठीच हे करणार. का आवडतात उद्धव ठाकरे? पहिल्यापासून आमची पूर्ण फॅमिली शिवसेनेमध्ये म्हणजे शिवसेनेच्या फेवरमध्ये असते. पण 2 शिवसेना आहेत आता. 2 आहेत तरी पण उद्धव ठाकरे. बाळासाहेब ठाकरेंपासून आम्ही त्यांची प्रेरणा घेतलेली आहे, त्यामुळे बाळासाहेब ठाकरेंचंच कुटुंब म्हणजे. पण आता एकनाथ शिंदे म्हणतात की बाळासाहेबांचे विचार तर ते घेऊन जातात, मग ती शिवसेना का नाही? काय माहीत नाही मला ते, पण आमची पूर्ण फॅमिली म्हणजे सगळे आम्ही लोक उभाटावालेच आहोत असं. तर तुम्हाला काय वाटतं महाराष्ट्रामध्ये कोणाची हवा आहे? कोणाची हवा आहे? बायपासचं ऑपरेशन झालंय. तर हे आपले गोष्टी सांगता आहेत. तुम्ही एकनाथ शिंदेनी मदत दिलेली आहे ते माहिती आहे का तुम्हाला? नाही. लाडकी बहीण योजना माहिती आहे का तुम्हाला? यंदा अपंग आहे. तुम्ही कुठे राहता? आम्ही मनमाडचे आहे. अच्छा, तुम्हाला वोट करता तुम्ही? हां, मतदान करता का? मतदान मतदान गावी.
गावी मनमाडला करता ना, मग तुम्हाला माहिती असेल लाडकी बहीण योजना आहे ना, पण आता मी चालत नाही ना, वयात बसत नाही ना. का तुम्ही बसणार सगळ्यांना आहे ना? नाही ना, पण तुम्ही पुढे गेले ना. पण मग तुम्हाला दुसऱ्या योजना लागू होणार ना. 75च्या पुढे गेले पण तुम्हाला दुसऱ्या योजना लागू नाही होणार. मग तुम्ही प्रयत्न तरी केले का? अच्छा ठीक आहे. मग यांचं म्हणणं आहे की त्यांना लाडकी बहीण योजनामध्ये भेटणार नाही, यांना पण काहीतरी बोलायचं आहे. तुम्ही कहा हिंदी? हाँ हिंदी। मैं पुष्पा मिश्रा सिद्धिविनायक में तिलक धागा करती हूँ। एक नाथ शिंदे जी ने बहुत मतलब लाडली योजना, बहुत सारे योजना उनने किया है, मैं उनके सपोर्ट में हूँ। आप उनके बेनिफिशियरी है उस योजना की? हाँ है। अच्छा जी उसमें हूँ। आपको क्यों लगता है कि एकनाथ जी ने अच्छा काम किया है? क्योंकि उसने लेडीज़ लोगों के लिए बहुत कुछ किया है। सारे योजना, पहले लेडीज़ लोग के लिए इतनी सुविधा नहीं थी जो आज लेडीज़ लोग को उतनी सुविधा मिल रही है। लाडली योजना में मुझे भी पैसे आई है, मिल रही है। तर लोक जे आहे त्यांना सगळ्यांना असं आहे ते म्हणजे की लाडकी बहीण योजनेचे जे पैसे आहेत त्याच्यावरनं आपण बोलत होतो. काही आपण माणसांशी रैंडमली बोलण्याचा. हिंदी मराठी? महाराष्ट्र में कौन से पार्टी की हवा चल रही है ऐसे लग रहा है आपको? बीजेपी की चल रही है। अच्छा क्यों? क्योंकि बीजेपी एक तरफा ऐसा लग रहा है लोगों की कुछ करना चाहती है। अच्छा महाराष्ट्र में अगर महायुति की सरकार आती है तो आपको क्या लगता है कि किसका सीएम होना चाहिए? ये बीजेपी की सीएम होगा। तो कौन कौन होगा बीजेपी में से सीएम? देवेंद्र फडणवीस। अच्छा एकनाथ शिंदे नहीं? अभी तो एकनाथ शिंदे तो अभी है 2-2.5 साल से। तो अभी फिलहाल देवेंद्र फडणवीस का चांस लग रहा है। तो और क्या अच्छा लग रहा है कि अगर बीजेपी खुद से अपनी सरकार बनाए या महायुति के साथ अपनी सरकार बनाए? महायुति के साथ ही सरकार बनाएंगे, क्योंकि पहले उन्होंने खासदारकी में दोनों ने साथ में कंबाइंड थे, अभी भी वही दोनों साथ में ही बनाने। तो काही लोक आपल्या व्हिडिओ सुद्धा घेतात, आपण त्यांच्याकडे पण जाऊयात. कहाँ से? हिंदी मराठी? मराठी. तू कुठून आलास? मी भांडूपवरून आलोय. काय वाटतं कोणाची कुठल्या पक्षाची हवा आहे सध्या महाराष्ट्रामध्ये? तर मनसेची आहे. मनसेची हवा आहे. काय वाटतं? कारण का राजसाहेब ठाकरे हे एक असे नेते जे मराठीसाठी लढत आहेत आणि महाराष्ट्रासाठी लढत आहेत. मग ठाकरे एकनाथ शिंदे हे नेते मराठीसाठी नाही लढत आहेत, पण मी मात्र मनसेकडूनच उभा हे सपोर्टला आहे. मनसे राजसाहेब ठाकरे बस. महाराष्ट्र नवनिर्माण सेना जय महाराष्ट्र. तर महाराष्ट्र नवनिर्माण सेना निवडणुकीच्या रिंगणात उतरली आहे खरी, पण सरकार स्थापन झालं तर महाराष्ट्र नवनिर्माण सेनाने महायुतीबरोबर सरकार स्थापन करावं की आपल्या सपोर्टमध्ये राहावं की आपले आमदार निवडण्यापर्यंतच राहावं की महाविकास आघाडीचं सरकार आलं तर सपोर्टमध्ये राहावं? काय वाटतं? महाविकास आघाडीचं सरकार आलं तर सपोर्टमध्ये राहावं हे माझं म्हणणं आहे. कारण का राजसाहेब ठाकरे हे लढत आहेत, ते लढतच राहणार आणि महाराष्ट्राला जिंकवणार. ठीक आहे. तर महाराष्ट्राच्या मध्ये कुठेतरी महाविकास आघाडीचं सरकार आलं तर राज ठाकरेंनी त्यांच्याबरोबर जायला हवं असं त्यांचं म्हणणं आहे. आणखीन काही लोक आहेत त्यांच्याशी आपण रॅन्डम बोलण्याचा प्रयत्न करूया की हिंदी मराठी? हिंदी मराठी? पॉलिटिकल पार्टीमध्ये कुठली पार्टी सध्या असं वाटतं की महाराष्ट्रामध्ये हवा आहे? त्याला विचारा, त्याला मराठी. महाराष्ट्रामध्ये सध्या कुठल्या पार्टीची हवा आहे असं वाटतं तुम्हाला? वाटतं तुम्ही जे काय बघता? कुठली शिवसेना? उद्धव बाळासाहेब ठाकरे. अच्छा महाराष्ट्रामधला कुठला नेता स्ट्रॉंग आहे असं वाटतं? नितीन गडकरी. अरे नितीन गडकरी तर केंद्रात खासदार बनून गेले. इकडे स्ट्रॉंग आता असं नाही अजून कोण वाटत. एकनाथ शिंदे चांगले काम करत आहेत. अच्छा पण मग एकनाथ शिंदे पुन्हा मुख्यमंत्री झाले तर महायुतीचं सरकार येईल, महाविकास आघाडीचं नाही येणार? नाही पण तुम्ही इकडचं, मी माझ्या एरियाचं सांगतोय की इकडे हवा उद्धव बाळासाहेब ठाकरेंची. पण एकनाथ शिंदे जर मुख्यमंत्री झाले तरी आवडेल आम्हाला, चांगली गोष्ट आहे. पण मग तुम्ही मला सांगा की सध्या महाराष्ट्रामध्ये ज्या पद्धतीने एकनाथ शिंदे काम करतात त्यातलं कुठलं काम तुम्हाला सगळ्यात जास्त आवडलंय? चालू आहेत ना रस्त्याचे काम वगैरे चांगले चालू आहेत. रस्त्यावरचे खड्डे तुमच्या एरियातले तरी बुजले का? हां बरेचसे आपल्या इथे चांगले रस्ते आहेत, कामं पण बरीच चालू आहेत. कोकणाचा रस्ता अजून नाही सुधारला, ती गोष्ट वेगळी आहे. तर मुख्यमंत्री एकनाथ शिंदेकडे काय मागणी करा? कोकणाचा रस्ता चांगला करून द्या.